या मतदानाला सुरुवात झालेली आहे 11 ठिकाणी आणि 11 जिल्ह्यांमधून लोक बाहेर पडायला हळूहळू सुरुवात होतीये। मावळमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे विरुद्ध श्रीरंग बारणे अशी लढत आहे आणि संजोग वाघेरे यांनी देवाचं दर्शन घेतलं आहे। त्यानंतर संजोग वाघेरे मतदानासाठी निघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुजित आंबेकर यांनी। मावळ मतदारसंघामध्ये संजोग वाघेरे आणि अप्पा बारणे यांच्यात लढत होत आहे। सुमारे 25 लाख मतांचा मतदारसंघ आहे। संजोग वाघेरे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, आपल्या समवेत आहेत। सर, काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया काय? आज मतदानाचा दिवस आहे। मी आपल्या मार्फत मतदार राजांना विनंती करेल की आपण आपला मताचा हक्क आज जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, त्यामुळे आपली लोकशाही मजबूत होईल। प्रमुख कुठल्या मुद्द्यांवरती इथली निवडणूक तुम्ही लढवली गेली आणि तुम्हाला का वाटतं की लोकांनी तुम्हाला निवडून द्यावं? याच्यामध्ये प्रामुख्याने बघितलं तर 10 वर्ष या मतदारसंघामध्ये कुठल्याच प्रकारचं डेव्हलपमेंट झालं नाही आणि सर्वसामान्य नागरिकांचे जे प्रश्न आहेत, सर्वसामान्य नागरिकांना ज्या बाबतीमध्ये आपण आव्हान केलं गेलं होतं, तर ह्या कुठल्याही बाबतीमधला पूर्तता झालेली नाही आणि या मतदारसंघामध्ये अतिशय म्हणजे कमीत कमी या मतदारसंघामध्ये या ज्या डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ते डेव्हलपमेंट झालं नसल्यामुळे निश्चितच या मतदारसंघातील मतदार राजांनी ही इलेक्शन आपल्या ताब्यात घेतली आणि मला असं वाटतं की निश्चितच महाविकास आघाडीचा या ठिकाणी विजय होईल। शिवसेनेविरुद्ध शिवसेना इथली लढत जी होती आहे त्या बाबतीत काय सांगाल? नाही, याच्यामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना नाही, ओरिजिनल शिवसेना विरुद्ध डुप्लिकेट शिवसेना अशा पद्धतीची ही लढाई होते आणि मला असं वाटतं की निश्चितच जो शिवसेनेला मानणारा जो वर्ग आहे आणि शिवसेना आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज आपण एका देशाला एक वेगळ्या दिशेला नेण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आहे। तर त्यामुळे निश्चितच या ठिकाणी शिवसेनेला, उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेला विजय मिळेल याची खात्री मला आहे। महायुतीचे भरपूर आमदार सगळे या मतदारसंघात आहेत। विधानसभा सगळ्या क्षेत्रांवरती महायुतीचा वर्चस्व आहे। याच्यामध्ये आपल्याला कितपत खात्री वाटते? यापूर्वी देखील या मतदारसंघामध्ये स्वर्गीय गजानन बाबरसाहेब हे खासदार म्हणून निवडून आले, तर त्यावेळेससुद्धा परिस्थिती अशीच होती। तर मला असं वाटतं की नेते जरी इकडं तिकडं कुठेही जरी गेले असतील तर मतदार राजा आणि शिवसैनिक याच ठिकाणी असल्यामुळे निश्चितच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल या चिन्हावरती असणारं शिवसेना ही नक्कीच विजय होईल। तर हे होते महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे, ज्यांनी सांगितलेलं आहे की इथं 10 वर्षात विकास अजिबात झालेला नाही आणि ही जी लढत आहे ती खरी शिवसेना विरुद्ध खोटी शिवसेना। सुजित आंबेकर, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड।